राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेल्या रेडी रेकनर दरात वाढ केल्याचा परिणाम मागणीवर होईल असं बांधकाम व्यावसायिक सांगतायत। रेडी रेकनरमुळे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे। आधीच या क्षेत्रात मागणी कमी आहे, त्यात रेडी रेकनरमध्ये वाढ झाल्यानं मागणी घटेल असं श्रीपती ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आर चतुर्वेदी यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। श्रीपती ग्रुपचे MD चतुर्वेदी सर आहेत। विशेष म्हणजे नॅटको या बिल्डर असोसिएशनची जी संघटना आहे त्याचे ते ॲडवायझर देखील आहेत। आपल्यासमोर चतुर्वेदी सर आहेत। सर, रेडी रेकनरचे रेट परत वाढवलेले आहेत, ओव्हरऑल याचा इम्पॅक्ट काय होईल असं दिसतं? रेडी रेकनर व्हॅल्यू आपण वाढ केली तेव्हा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिलेटेड जे फेल्स होतात त्याच्यावरती होतो। नंबर 2, आपल्याला प्रॉपर्टी टॅक्सेस जे कलेक्शन होतो आहे दॅट इज कॅपिटल बेस्ड व्हॅल्यू सिस्टम, सो त्याच्यावरती इम्पॅक्ट असतो। नंबर 3, आपले BMC जे प्रीमियम कलेक्ट करतात हे रेडी रेकनर व्हॅल्यू वाढवल्यानंतर तो प्रीमियमसुद्धा वाढतो BMCचा। दीज 3 इश्यूज गेट डायरेक्टली रिलेटेड टू रेडी रेकनर व्हॅल्यू। जेव्हा आता GST येणार आहे आणि रेरा येणार आहे, फर्दर रिअल इस्टेट इंडस्ट्रीवरती प्रेशर येणार आहे, फायनान्शियल बर्डन येणार आहे GSTचा, तर इनफॅक्ट आता वाढ व्हायला नको होती आणि गव्हर्नमेंटने ते विचार केला पाहिजे होता की इन्स्टेड ऑफ इन्क्रीजिंग द रेट दे शुड हॅव कन्सिडर्ड इट फॉर रिड्यूसिंग द प्राइस। ते रिड्यूस न करता दे हॅव गॉन ऑन इन्क्रीजिंग द रेडी रेकनर व्हॅल्यू। दॅट इज नॉट अ राईट मूव। बेसिकली इट विल फर्दर डिपेंड द क्रायसिस फॉर द रिअल इस्टेट अँड अल्टिमेटली रिअल इस्टेट काय असतो की इट इज फॉर द एंड कन्झ्युमर, बिकॉज द स्टॅम्प ड्युटी जे भरली जाते ती एंड कन्झ्युमरनी भरली जाते। बिल्डरला काय इफेक्ट पडत नाही आहे। बिल्डरला प्रीमियम जास्त लागला तो हिल पास इट ऑन टू द कन्झ्युमर। प्रॉपर्टी टॅक्सेस आर बीइंग पेड बाय द कन्झ्युमर, द स्टॅम्प ड्युटी इज बीइंग पेड बाय द कन्झ्युमर। इवन दिस इयर 1% BMCने बजेटमध्ये टाकला आहे की दे आर गोइंग टू लेवी अ ट्रान्झॅक्शन टॅक्स ऑन द प्रॉपर्टी। So in fact, the stamp duty would increase from 5% to 6% in natural case, and additional GST and additional RERA issues will, I'll tell you, create a big burden on the end consumer. That would be a big impact, and ह्याचा बराच परिणाम होईल। आणि आपल्या प्राईम मिनिस्टरनी जे विजन ठेवलं आहे की अफोर्डेबल हाऊसिंग झाली पाहिजे, अफोर्डेबल हाऊसिंग क्रिएट झाली पाहिजे, तेव्हा कुठे मार्ग दिसत नाही अफोर्डेबल हाऊसिंगला, बिकॉज देर इज नो वेअर मेन्शन इन द रेडी रेकनर व्हॅल्यू अफोर्डेबल हाऊसिंगला काय केलं जाईल। अफोर्डेबल हाऊसिंग जी आहे तेव्हा आपण मोठी गोष्ट केली आहे की इट शुड बी मतलब मेड अवेलेबल टू कॉमन पीपल, बट रेडी रेकनर रेट वाढले, प्रीमियम वाढले, प्रॉपर्टी टॅक्सेस वाढले, तर अफोर्डेबल होणारच नाही कुठून। धन्यवाद। मेन जो सरकारने डिसिजन घेतलेला आहे त्याचा मुळात शेवटी परिणाम जो आहे तो ग्राहकांनाच मोजावा लागणार आहे, कारण की सगळ्या टॅक्सेस जे आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत ते शेवटी त्यांनाच भरावे लागतील आणि त्याचा नकळत प्रत्यक्ष मागणीवर परिणाम होईल असं सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल